दारिद्र्य कशामुळे येते हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत, मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं विश्लेषण करूया. तर पुढील मुद्दा आहे अस्वच्छता. दारिद्र्य येण्याचं मुख्य कारण म्हणजे अस्वच्छता होय. आता अस्वच्छतेमुळे कसं दारिद्र्य येतं, कशी गरिबी येते ही सविस्तरपणे आपण पाहूया. अस्वच्छता जर असेल, स्वच्छता जर नसेल, शिस्तता नसेल, घर अंगण दार नगर शहर राज्य जर स्वच्छ नसेल, घरात जर स्वच्छता नसेल, अंगणात जर स्वच्छता नसेल, या स्वच्छतेने वागलं नसेल तर सुंदरता राहत नाही, चांगली विचारधारा राहत नाही, कोणत्याच प्रकारचं यश मिळत नाही, मन प्रसन्न राहत नाही, मन आनंदी राहत नाही. अनेक अडचणी येतात, अनेक संकट येतात आणि त्यामुळे जीवन पूर्ण बेचिराख होतं, कंगाल होतं, नरकमय बनतं. म्हणून स्वच्छता ठेवा, चांगुलपणा ठेवा, शिस्तता ठेवा, निर्मळता ठेवा. स्वच्छतेमुळेच यश मिळते, भरगच्च यश मिळते, मन प्रसन्न होते, मन आनंदी होते, मन छान होते, मन रंगमय होते, जीवन सुंदर होते, जीवन रंगमय होते. म्हणून स्वच्छता फार महत्त्वाची आहे. पण स्वच्छता ठेवा, अस्वच्छता ठेवू नका. आता अस्वच्छतेमुळे कशी गरिबी येते तर बघा, जर अस्वच्छता ठेवली, स्वच्छता ठेवलीच नाही, अस्वच्छता ठेवली, जागोजागी अस्वच्छता असेल, जागोजागी घाणेरडापणा असेल, तर यामुळे काय होईल, आपलं आरोग्य बिघडून जाईल, आपलं स्वास्थ्य चांगलं राहणार नाही आणि या उलट डासांची लागवण होईल, अनेक रोगजंतू होतील आणि यामुळे अनेक आजार होतील, अनेक प्रकारचे आजार होतील, डेंग्यू मलेरिया या अनेक प्रकारचे आजार होतील. तसेच आपल्या आरोग्यावर फार विपरीत परिणाम होईल आणि यामुळे फार मोठा आजार झाल्यामुळे आपल्या दवाखान्यात जावं लागेल आणि दवाखान्यात गेल्यामुळे आपल्याजवळ आहे तेवढा पैसा खर्च होईल, त्यापेक्षा जास्त पैसा आपल्याला लागेल, आपली सर्व कमाई त्या दवाखान्यात जाईल आणि त्यामुळे सर्व पैसा दवाखान्यात गेल्यामुळे आपल्याकडे एकही रुपया शिल्लक राहणार नाही. तसेच आपल्याकडील असलेला पैसा लागून जर दुसरा पैसा लागला तर त्यामुळे आपल्याला दुसऱ्याकडून उसने पैसे घ्यावे लागतील, कर्ज घ्यावं लागेल आणि आपण मग कर्जबाजारी होऊ आणि मग आपण नीट झाल्यावर मग आपला सगळा पैसा जातो, आपण कंगाल होतो आणि मग आपल्याला दारिद्र्य येतं. गरिबीच्या खालची प्रतीती म्हणजे दारिद्र्य येतं. त्यामुळे आपलं जीवन कंगाल बनतं, नरकमय बनतं आणि याच कारणामुळे आपल्याला दारिद्र्य येतं. गरिबीच्या खालची प्रतीती म्हणजे दारिद्र्य येतं. म्हणून स्वच्छता ठेवा. जर स्वच्छता ठेवली तर अशी भयानक परिस्थिती येणार नाही, अशी कंगालमय परिस्थिती येणार नाही, दर्द येणार नाही, गरिबी येणार नाही. कारण स्वच्छता जर ठेवली तर कोणत्या प्रकारची रोगराई पसरणार नाही आणि आपलं आरोग्य चांगलं राहील, आपलं मन प्रसन्न राहील, आपला कोणतेही आजार होणार नाहीत. म्हणून जागोजागी जर स्वच्छता ठेवली, घरात अंगणात दारात परिसरात शहरात राज्यात सर्वत्र जर स्वच्छता ठेवली, निर्मळता ठेवली तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही, कोणत्याही प्रकारचा रोग होणार नाही, डासाची निर्मिती होणार नाही, मग कोणता डेंग्यू कोणता मलेरिया या कोणत्याही प्रकारचा रोग होणार नाही, कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही. आणि मग आपण तंदुरुस्त राहू, आपण टणटण राहू, आपण दणदण राहू, आपण मस्त राहू, आपण छान छान राहू आणि मग आपल्या दारिद्र्य येणार नाही, गरिबी येणार नाही. कारण आपला पैसाच खर्च होणार नाही. आपण स्वच्छता ठेवली, व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे वागले, व्यवस्थित वागले, नियोजन ठेवून वागले, स्वच्छता जर ठेवली, चांगुलपणा ठेवला, निर्मळता ठेवली तर आपल्याला दवाखान्यात जाण्याची वेळ येणार नाही, कारण आपलं आरोग्य बिघडणार नाही, कारण आपला कोणता आजारच होणार नाही. आपलं मन प्रसन्न राहील, आपलं मन चांगलं राहील आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही आणि त्यामुळे आपला कोणताच प्रकारचा पैसा खर्च होणार नाही. उलट आपल्याला यश मिळेल, आपली प्रगती होईल, आपला विकास होईल
आणि आपल्याला आपलं जीवन अजूनच सुंदर होईल, छान. म्हणून स्वच्छता फार महत्त्वाची आहे. म्हणून लक्षात घ्या, ध्यानात घ्या, स्वच्छता जर असेल तरच घरात लक्ष्मी राहते. घर स्वच्छ असेल, घर निर्मळ असेल, घर छान असेल, सुंदर असेल तरच घरात लक्ष्मी राहते. तुम्हाला यश मिळते, भरगचं यश मिळते. परंतु घरात जर अस्वच्छता असेल, घर घाण असेल, अंगण घाण असेल, जागोजागी अस्वच्छता असेल, रस्त्याच्या कडेला, रस्त्यावर, कुठेही परिसरात कुठेही जर अस्वच्छता असेल तर मात्र अनेक प्रकारचे रोग होतील, अनेक प्रकारचे आजार होतील आणि मन तुमचं प्रसन्न राहणार नाही. तुमच्या मनावर, तुमच्या बुद्धीवर, तुमच्या ज्ञानावर, तुमच्या हृदयावर, तुमच्या अनेक गोष्टीवर विपरीत परिणाम होईल आणि त्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे रोग होतील. कधी डेंग्यू होईल, मलेरिया होईल, हृदयरोग होईल, अशा प्रकारचे अनेक रोग होतील आणि त्यामुळे तुमचा दवाखान्यात खूपच पैसा जाईल आणि त्यामुळे तुमचं जीवन बेचिराख होईल. कारण सगळा तुमचा पैसा खर्च झाला. त्यामुळे या कारणाने तुम्हाला दारिद्र्य येईल. गरिबीच्या खालची परिस्थिती म्हणजे दारिद्र्य. म्हणून स्वच्छता ठेवा, स्वच्छता ठेवा आणि आपलं जीवन सुंदर करा. म्हणून स्वच्छता ठेवा. जागोजागी जागोजागी घरात, अंगणात, दारात, परिसरात सर्वत्र स्वच्छता ठेवा. स्वच्छतेचं महत्त्व जाणा. स्वच्छता फार महत्त्वाची आहे. म्हणून ओला कचरा, कोरडा कचरा अलग ठिकाणी टाका आणि सगळा कचरा आलेल्या कचरा जी गाडी येते त्या गाडीमध्ये टाकून द्या. म्हणून अवतीभोवती रस्त्यावर कुठेही कचरा फेकू नका. कोणताही कचरा असो, ओला असो, कोरडा असो, कुठेही कचरा फेकू नका. रस्त्यावर ओढे कुठेही फेकू नका. स्वच्छता राहा. कुठेही थुंकू नका. काही खाऊन, मटेरियल खाऊन या काही खाऊन कुठेही थुंकू नका. त्यामुळे घाण होतं, सगळीकडे घाण होते, डासाची लागण होते, अनेक रोग होतात, अनेक आजार होतात. म्हणून शिस्तता पाळा, भान ठेवा, समाधान ठेवा, जाणीव ठेवा. म्हणून तुम्ही शिकलेले आहात म्हणून चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं राहा, स्वच्छता ठेवा. सर्वत्र स्वच्छता ठेवा. पद्धतशीरपणा ठेवा, व्यवस्थितपणा ठेवा, चांगलपणा ठेवा. जर व्यवस्थित वागलं, पद्धतशीर वागलं, स्वच्छता ठेवली, कुठेही थुंकू नका. अवतीभोवती कुठेही थुंकू नका आणि थुंकून परिसर ते घाण करू नका. स्वच्छ जागा घाण करू नका आणि कुठेही रस्त्यावर कुठेही वगैरे कचरा टाकू नका. म्हणून सर्वत्र स्वच्छता ठेवा, निर्मळता ठेवा. तरच तुम्हाला गरिबी येणार नाही, दारिद्र्य येणार नाही. म्हणून स्वच्छता ठेवा, परिसर स्वच्छ ठेवा, अंगण स्वच्छ ठेवा, दार स्वच्छ ठेवा, घर स्वच्छ ठेवा, मन स्वच्छ ठेवा, सगळं काही स्वच्छ ठेवा. कारण लक्षात ठेवा, अस्वच्छतेने, घाणेरडेपणाने, कुठेही कचरा केल्याने, रस्त्यावर कचरा टाकल्याने, कुठे कचरा टाकल्याने, घर घाण ठेवल्याने, घर अव्यवस्थित ठेवल्याने रोग होत असतात. म्हणून घरात जाळीसुद्धा असू नये. घरात जाळी असू नये, जरूरत कायच, घर निर्मळ असावं, एकदम काने कोपरे सगळे एकदम निर्मळ असावे, तरच कोणत्याही प्रकारचा रोग होणार नाही. कारण लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा, जर अस्वच्छता ठेवली तर अनेक प्रकारचे रोग येतात, अनेक प्रकारचे रोग होतात, अनेक आजार होतात, आरोग्य बिघडून जातं, हृदयावर परिणाम होतो, मनावर परिणाम होतो, ज्ञानावर परिणाम होतो, यश मिळत नाही, मन सतत दुःखी राहतं आणि यामुळे आपल्याला दारिद्र्य येतं. एकदम भयानक प्रकारचं दारिद्र्य येतं. दारिद्र्य कशामुळे येते तर दारिद्र्य येते अस्वच्छतेमुळे, घाणेरडेपणा. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.